नमस्कार मित्रांनो, आता रेशन कार्डवर मोफत 3 गॅस सिलेंडर मिळण्याची तारीख सुद्धा जाहीर झाली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 3 गॅस सिलेंडर कोणाकोणाला मिळणार आहेत। तुम्ही जर अजून पण या 3 गॅस सिलेंडर मिळण्यासाठी अर्ज जर भरला नसेल तर आत्ताच भरून घ्या। हा अर्ज कसा भरावा हे पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे 3 गॅस सिलेंडर मिळण्याची वेळ आणि दिनांक हे सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही जर हा अर्ज भरला नसाल तर लक्षपूर्वक व्हिडिओ बघा। यामध्ये तुम्हाला काही कागदपत्रे सांगणार आहेत, काय अटी सांगणार आहे आणि हा अर्ज कसा भरावा तेही सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता भारत सरकारने नुकतीच जाहीर केलेली फ्री गॅस सिलेंडर योजना ही देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक महत्त्वाचा निर्णय ठरला आहे। ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबासाठी एक वरदान ठरत आहे। सध्याच्या महागाईच्या काळात जेव्हा गॅस सिलेंडरच्या किमती आकाशात भिडल्या होत्या म्हणजे वाढल्या होत्या, तेव्हा ही योजना तुम्हाला सामान्य माणसाला दिलासा देणारी ठरत आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघा, तुम्हाला आता पुढे अर्ज कसा भरायचा आहे, तुम्हाला आता हा 3 गॅस सिलेंडर कधी मिळणार आहे, नेमकं यांची तारीख काय आली आहे, वरून आलेली तारीख आणि तुम्हाला हा अर्ज कसा भरावा हे सविस्तरपणे सांगणार आहे। आता लक्ष देऊन बघा। आता स्वच्छ इंधन हा प्रत्येक कुटुंबाचा मूलभूत अधिकार आहे, परंतु भारतासारख्या विकसनशील देशात अनेक कुटुंबे अजूनही पारंपरिक इंधनावर अवलंबून आहेत। विशेषतः ग्रामीण भागात जेथे लाकूड आणि कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचं सरकारला लक्षात आलंय, तेथे या योजनेचे महत्त्व अधिक आहे। पारंपरिक इंधनाच्या वापरामुळे न केवळ आरोग्यावर परिणाम म्हणजे विपरीत परिणाम होतो, तर पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याचं सरकारला लक्षात आले। त्यामुळे लवकरच तुम्हाला हे 3 गॅस सिलेंडर कधी मिळणार आहेत हे तुम्हाला जाहीर केले वेळ आणि तुम्हाला दिनांक सांगणार आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे 3 गॅस सिलेंडर तुम्ही मिळवू शकता। मग आता विषय असा राहिला, हे 3 गॅस सिलेंडरसाठी ज्या लोकांनी अर्ज केलेला नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा। यामध्ये अर्ज कसा करायचा, अटी कोणत्या सर्व सांगणार आहे। जर तुम्ही गरीब असाल, तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हे 3 गॅस सिलेंडर मिळणार आहे। त्यामुळे या 3 गॅस सिलेंडरचा लाभ कसा घ्यायचा बघा, व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे। पुढील 5 मिनिटे फक्त व्हिडिओ बघा, तुम्हाला सविस्तरपणे सगळं समजावून सांगणार आहे। बघा, सरकारच्या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ आणि सुरक्षित इंधन उपलब्ध करून देणे। या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षातून 3 मोफत गॅस सिलेंडर देतील। आता उज्ज्वला योजनेचे लाभार्थी BPL कार्डधारक म्हणजे तुमचे जे रेशन कार्ड आहे ते आणि ठराविक उत्पन्न मर्यादा असलेले कुटुंबे यांना या योजनेचा लाभ त्यांनी घेऊ शकतात। बघा, आता या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतात यासाठी तुम्हाला एक अर्ज भरायचा आहे, कुठं अर्ज भरायचा आहे तेही सांगणार आहे आणि हा गॅस सिलेंडर तुम्हाला कुठे भेटणार आहे हे सर्व व्यवस्थित सांगणार आहे। याची तारीख आता निश्चित झाली आहे, त्याच तारखेला तुम्हाला आता मिळणार आहे। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व सविस्तरपणे समजावून सांगणार आहे। बघा, आता या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर नोंदवले जाईल। यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल, महिलांना घरगुती कामामध्ये सुलभता येईल आणि त्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अधिक वेळ मिळेल। शिवाय त्यांना शिक्षण किंवा स्वयंरोजगारासारख्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये लक्ष देता येईल। आता बघा, तुमच्या घरामध्ये जर कोण असू दे, कोण पण महिला असू दे, लाडक्या बहिणीचा जर त्यांनी लाभ घेत असेल तर त्यांच्यासाठी फक्त एक छोटासा अर्ज भरायचा आहे। त्यांना बाकी काय कागदपत्राची गरज नाही आहे, कारण लाडकी बहीण योजनेला सर्व कागदपत्र त्यांनी ऑलरेडी अपलोड केलेले असतात। त्यांना लगेचच गॅस सिलेंडर मिळणार आहे। मग या गॅस सिलेंडरची तारीख आणि वेळ तुम्हाला ठरवलेली आहे, हे तुम्हाला वरून अपडेट आलेलं आहे, तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। व्हिडिओ फक्त 5 मिनिटे बघा। आता योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे। इच्छुक लाभार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। ऑनलाईन अर्जासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आवश्यक ती माहिती भरावी। आता तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे, काय करायचं आहे, तुम्हाला अर्ज छोटा एक करायचा आहे। लाडक्या बहिणी जर तुमच्या घरामध्ये जर लाभ घेतला असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, त्यांना एक छोटंसं काम करायचं आहे। आणि तुमच्याजवळ जर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे। आता तुम्हाला रेशन कार्डवर सुद्धा 3 गॅस सिलेंडर मिळणार आहे, याची तारीख सुद्धा निश्चित झाली आहे। बघा पुढे, ज्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही ते नजीकच्या गॅस एजन्सीवर जाऊन अर्ज करू शकतात। अर्जासोबत आधार कार्ड, ओळखपत्र, BPL कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे आहे। बघा, आता तुम्हाला ही सविस्तरपणे सांगतो की यासोबत तुम्हाला ही कागदपत्रे घ्यायची आहेत, तरी यासाठी तुम्हाला या कागदपत्रामधील अजून 2 कागदपत्रे आहेत। ती 2 कागदपत्रे तुम्ही जोडलं तरच तुम्हाला हे 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत। ती महत्त्वाची कागदपत्रे सरकारने अपडेट केली आहेत, त्यामुळे कागदपत्रे ही जी कागदपत्रे सांगितलेत यासोबत तुम्हाला अजून 2 कागदपत्रे यामध्ये द्यायला लागणार आहेत।
बघा पुढे तुम्हाला कागदपत्रे पण सांगणार आहे आणि तुम्हाला अर्ज कसा करायचा आणि 3 गॅस सिलेंडर कधी मिळणार आहे ते पण सांगणार आहे। बघा लक्ष देऊन, योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे। या डिजिटल प्रक्रियेमुळे योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि प्रभावी झाली आहे। लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जाते, त्यामुळे मध्यस्थांची गरज पडत नाही आणि भ्रष्टाचार टाळला जातो असं सरकारचं म्हणणं आहे। बघा आता या योजनेचे अनेक फायदे आहेत। सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणे। गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे अनेक कुटुंबांना त्यांचा भार सहन करावा लागत होता। मोफत सिलेंडर मिळाल्यामुळे त्यांचे पैसे वाचतील आणि ते इतर महत्त्वाच्या गरजावर त्यांचे पैसे खर्च करू शकतील। आता बघा तुम्हाला काय सांगितलंय, हे जो तुम्हाला गॅस सिलेंडर आहे, तुम्हाला आता चुलीवरचं जेवण बनवण्यापेक्षा तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर देऊन गॅसवरच तुम्ही स्वयंपाक करावा असं यामध्ये सांगितलंय। म्हणजे बघा आता तुम्ही खेड्यातील असेल, जर तुमच्याकडे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, कारण तुम्हाला आता थोडंच काम करायचं आहे। त्या थोडक्या कामामध्ये तुमच्या घरामध्ये हे 3 गॅस सिलेंडर येणार आहे आणि हे 3 गॅस सिलेंडर तुम्हाला जर अर्ज भरला नसेल तर अर्ज कसा भरावा ते पण सांगणार आहे। तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे जर घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, कारण ऑलरेडी तुम्ही सर्व कागदपत्रे अपलोड केलेलं असता। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ पुढचे फक्त 5 मिनिटे बघा, तुम्हाला सर्व समजावून सांगणार आहे। कारण कसा हा लाभ मिळतो याची तारीख निश्चित झाल्या, तुमच्या घरापर्यंत गॅस येण्यापर्यंत सर्व डिटेल्स माहिती सांगणार आहे। बघा आता दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमच्या आरोग्यात सुधारणा। पारंपरिक इंधनाच्या वापरामुळे होणारे श्वसनीकरण, तुमचे श्वसन विकार, श्वसनाचा आजार, डोळ्यांचे आजार आणि इतर आरोग्य समस्या कमी होतील। विशेषतः महिला आणि मुलांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळता जाईल। जर तुमचं स्वच्छ इंधनामुळे घरातील वायू प्रदूषण कमी होईल आणि एकूणच कुटुंबाचे आरोग्य सुधारेल। बघा यामध्ये काय म्हणलंय, तुमच्या घरातील सर्व आरोग्याविषयी ही गॅस आणल्यामुळे जो होणारा धूर, आता चुलीवरचं जेवण केल्यामुळे आपल्या नाकातोंडात धूर जातो, हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे। त्यासाठी सरकारनं 3 गॅस तुम्हाला मोफत देण्याचा निर्णय घेतलाय। याची तारीख सुद्धा जाहीर झाली आहे। जर अजून काही कुटुंब असे आहेत त्यांनी अर्जच भरला नाही, जर तुम्ही अर्ज कसा करायचा ते पण सांगणार आहे, लक्ष देऊन बघा। आणि तुम्हाला जर लाडक्या बहिणींसाठी तुम्ही जर पैसे घेतले असाल तर तुमच्यासाठी ऑलरेडी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत, त्यावर एक छोटंसं काम करायचं, लगेचच तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत। बघा आता तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे पर्यावरण संरक्षण। लाकूड आणि कोळशासारख्या पारंपरिक इंधनाच्या वापरामुळे जंगलतोड आणि वायू प्रदूषण वाढते। गॅस सिलेंडरच्या वापरामुळे ही समस्या कमी होईल, कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल आणि पर्यावरणाचे लक्ष येईल। बघा हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जरा मोठा होतोय परंतु माहिती समजून घ्या की तुम्हाला 3 गॅस सिलेंडरमुळे कोणकोणते फायदे होणार आहेत। बघा आता ही फ्री सिलेंडर गॅस योजना ही केवळ एक कल्याणकारी योजना नसून सामाजिक परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम आहे। या योजनेमुळे ग्रामीण भागातील जीवनमान सुधारेल, महिलांचे सक्षमीकरण होईल आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल। सरकारने घेतलेला हा निर्णय दूरगामी परिणाम ठरणार असेल। बघा करणारा ठरेल म्हणजे काय सांगितले, बघा आता तुम्हाला या जे रेशन कार्ड असेल तुमचं, जे काय असेल त्या लाडक्या बहिणी असतील त्या सर्वांना हा लाभ मिळणार आहे। मग यासाठी तुम्हाला काय अटी आहेत, थोडक्या अटी आहेत ते बघा काय आहेत। सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। तुमच्या घरामध्ये जर गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। बघा सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील। वर्षाला 1 गॅस सिलेंडर काही कुटुंबांना मिळतो, परंतु 3 गॅस सिलेंडर मिळण्यासाठी तुम्हाला कुठं अर्ज करायचा आहे, काय करायचं आहे, यासाठी कागदपत्र महत्त्वाची कोणती आहेत लक्ष देऊन बघा, तुम्हाला सांगणार आहे। 2च मिनिटात व्हिडिओ बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल। आता तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जर घेत असाल तर तुम्हाला छोटासा फॉर्म भरायचा आहे, लगेचच तुमच्या खात्यामध्ये हे तुम्हाला सबसिडी पण जमा होईल आणि तुम्हाला 3 गॅस सिलेंडर फ्रीमध्ये पण मिळणार। बघा एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ 1 लाभार्थी सदस्य म्हणजे सदर योजनेस पात्र राहील। कुटुंबामध्ये एकच लाभार्थी पात्र राहील। सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय राहील। तुम्हाला 14.2 किलोग्रॅम वजनाचा गॅस मिळणार आहे। बघा यासाठी कागदपत्र आता कोणती लागणार आहेत बघा लक्ष देऊन। या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। आता तुम्हाला कागदपत्र सांगतोय, लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा। आधार कार्ड हे प्राथमिक ओळखपत्र म्हणून वापरले जाईल। राशन कार्ड कुटुंबाचा आर्थिक स्तर दर्शवण्यासाठी वापरले जाईल। बँक पासबुक, आता बँक पासबुक देताना काही जण चुकी करतात। बघा आता काय चूक करतात की
बँक पासबुकचा फोटो द्यायचा नाही, बँक पासबुकच्या आतील ज्यामध्ये तुमचा IFSC कोड असेल, तुमचा जे काय असेल ते अकाउंट नंबर असेल व्यवस्थित दिसायला पाहिजे, त्यांनाच हे 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत। व्यवस्थित दिसल्यानंतरच, कारण का माहिती आहे का, बँक पासबुक असल्याशिवाय तुमचे पैसे खात्यात येण्यासंबंधी सर्व डिटेल्स त्यांना मिळत नाही। आता बघा, दुसरी ती कागदपत्रे ती म्हणजे पॅन कार्ड, वैकल्पिकरित्या परंतु असल्यास फायदेशीर। आता तुम्हाला महत्त्वाचं सांगणार आहे ते म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड जे तुम्ही देताय ते पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुमचे जे दोन्ही कागदपत्र आहेत त्यांची EKYC झालीच पाहिजे। ज्यांनी EKYC केलेली नाही आहे त्यांना हे कागदपत्र देऊन पण गॅस सिलेंडर मिळणार नाही। त्यामुळे पॅन कार्ड आणि आधार कार्डचं तुम्हाला EKYC करायचंच आहे। फोटो अर्जदाराचा अलीकडील म्हणजे पासपोर्ट साईज 2 फोटो द्यायचे तुम्हाला। उत्पन्नाचा दाखला बघा, यामध्ये सांगितले की उत्पन्नाचा दाखला तुम्हाला उत्पन्न 2.5 लाखाच्या आत पाहिजे बरं का। उत्पन्न जर तुमच्या 2.5 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला हा लाभ घेता येणार नाही बघा। रहिवासी प्रमाणपत्र, तुम्ही ज्या जागेत राहता ती रहिवासी प्रमाणपत्र द्यायचं आहे। आता ऑनलाईन अर्ज कुठं करायचं बघा, आता तुम्ही अर्ज कुठं करायचं लक्षात ठेवा, तुम्हाला आता वेळ आणि त्या तारीख सांगणार आहे कधी मिळणार आहे। सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा बघा, 3 मोफत गॅस सिलेंडर योजना या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नवीन अर्जदार म्हणून नोंदणी करायची आहे। आवश्यक माहिती भरा, म्हणजे काय माहिती भरायचं आहे, तुमचं नाव असेल, तुमचा पत्ता असेल, मोबाईल नंबर असेल, आधार नंबर असेल, आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा। तुम्हाला हे जर जमत नसेल तर सरळ तुम्ही जवळच्या नेट कॅफेमध्ये जावा, तिथं तुम्ही त्यांनी सांगेल ती कागदपत्रे द्या, कारण काही लोक अडाणी असतात ज्यांनी जास्त शिकलेले नसतात। आता तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून हे व्हिडिओ बघत असता, त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ दाखवला तर तुम्हाला ह्या 3 फ्री गॅस सिलेंडरची तुम्हाला लवकरात लवकर अर्ज भरतात। 3 फ्री गॅस सिलेंडर तुम्हाला पाहिजे असेल तर हा अर्ज नक्की भरा। बघा, आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगणार आहे की तुम्हाला आता हे 3 गॅस सिलेंडर कधी मिळणार आहे, यूट्यूबवर कोणीच सांगितलं नाही ते मी सांगतो, लक्षात ठेवा। बघा, फॉर्म सबमिट करा आणि पावती मिळवायची तुम्हाला। आता लक्षात ठेवा, 3 गॅस सिलेंडर तुम्हाला येणाऱ्या 2025च्या बजेटमध्ये मिळेल। 2025चं जे बजेट येणार आहे त्यामध्ये मोदी सरकार घोषणा करणार आहे, त्यामुळेच तुम्हाला हे लाभ मिळणार आहे। आता यूट्यूबवाले आज मिळतील उद्या मिळतील असं सांगत आहेत, परंतु असं काही नाही। आता 2025चं जे बजेट येईल त्यामध्ये तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मिळण्याची शक्यता दाट आहे असं सांगण्यात आले। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।